ओम शांती अँड व्हेरी शांती. गुड मॉर्निंग टू एव्हरीवन. आजच्या सेशन मध्ये जॉईन झालेल्या सर्व स्टुडंट्सचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण लास्ट 3 सेशन्स मध्ये मॉड्यूल फर्स्ट आणि मॉड्यूल सेकंड व्हॅल्यूज फॉर एक्सलन्स इन लाईफ आणि लाईफ स्किल्स बघितलं आहे. आणि आज आपण लाईफ स्किल्सचा सेकंड पार्ट बघणार आहोत, ॲडिक्शन अँड एन्व्हायरमेंटल अवेअरनेस. आणि आजचे आपले सेशन कंडक्ट करण्यासाठी आपल्यासोबत आहेत रिस्पेक्टेड भाग्यश्री दीदीजी. मी त्यांचं तुम्हाला एक क्विक इंट्रोडक्शन देते. भाग्यश्री दीदी गेले 28 वर्षापासून ब्रह्माकुमारीशी कनेक्टेड आहेत, राजयोगाचा अभ्यास करत आहेत. त्यांचे एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे बॅचलर्स इन होम सायन्सेस अँड त्यांनी MSc इन व्हॅल्यू एज्युकेशन फ्रॉम अनामलई युनिव्हर्सिटी ही कम्प्लीट केलेली आहे. ब्रह्माकुमारीज पुणे, मीरा सोसायटी आणि जगदंबा भवन दोन्हीच्या ईश्वरीय सेवांमध्ये त्या खूप इन्स्ट्रुमेंटल रोल त्यांनी प्ले केला आहे. अलॉंग विथ दॅट युथ विंग आणि एज्युकेशन विंग जे ब्रह्माकुमारीजचे विविध विंग्स आहेत त्यामध्ये त्यांच्या सेवेमध्ये दीदींचा खूप मोठा रोल आहे. त्यांनी अनेक मोटिवेशनल स्पिरिच्युअल टॉक्स कंडक्ट केले आहेत वेगवेगळ्या स्कूल्स, कॉलेजेस, कॉर्पोरेशन्स मध्ये आणि खूप आत्म्यांना त्यांनी एक ट्रान्सफॉर्मेशनची डिरेक्शन दाखवली आहे. आणि आज कव्हर करणार आहेत त्या नीड ऑफ द आवर, व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक, ॲडिक्शन अँड एन्व्हायरमेंटल अवेअरनेस. भाग्यश्री दीदींचं तुमचंही मी खूप स्वागत करते आणि मी रिक्वेस्ट करते की आजचं सेशन तुम्ही स्टार्ट करावं. ओम शांती. ओम शांती. आज आपल्या सोबत असलेल्या सगळ्या लोकांचं, अर्थातच माझ्या मित्र आणि मैत्रिणींचं खूपच स्वागत आहे की गेले 3 दिवस आपण मूल्यांच्या विषयी ऐकत आहोत. मूल्य म्हणजे काय, मूल्य जीवनामध्ये कसं आणायचं, आणि त्याचबरोबर आपण विशेष हे पण अभ्यास करत आहोत की आपली दिनचर्या कशी असावी, काय असावी. पण हे सगळं काही करत असताना आपल्या जीवनामध्ये काही गोष्टी येत असतात, कोणाच्या जीवनामध्ये काही गोष्टी आलेल्या पण असतील. तर एकदा व्यसन म्हटलं की तुमच्या मनामध्ये काय काय येतं? 1 मिनिट तुम्ही शांतपणे हा विचार करा की व्यसन म्हणजे काय. कोणाला असं वाटतं की व्यसन काय असेल बाबा, किंवा व्यसन म्हणजे नेमकं काय? अनम्यूट करून सुद्धा कोणी आन्सर देऊ शकतं, असं काही नाहीये. तुम्ही आन्सर्स चॅट बॉक्स मध्येही देऊ शकता आणि अनम्यूट करून किंवा हँड रेज करूनही तुम्ही आन्सर्स देऊ शकता. कोणाला काही सुचत नाहीये व्यसन म्हणजे नेमकं काय? मॅम सांगू का मी? हा, कोणतीही गोष्ट अति प्रमाणात करणे, मग ती चांगली असो किंवा वाईट. कुठली गोष्ट अति प्रमाणात करणे, ती चांगली असो किंवा वाईट असो. बरोबर आहे. अजून कोणाला काही सुचतंय? अजून कोणाला काही असं वाटतंय? स्पीकर टाइप म्यूट. आवाज क्लिअर येत नाहीये.
बरं, ठीक आहे. व्यसन म्हणजे अशी एक गोष्ट की जी पहिल्यांदा जेव्हा आपण सुरुवात करतो तर त्यावेळेस खूप आनंद देते, खूप छान वाटतं, आणि त्याच्यानंतर हळूहळू ही आनंद देणारी जी गोष्ट आहे ती आपल्या जीवनामध्ये एखाद्या विषाप्रमाणे म्हणा किंवा एखाद्या जसं गुलाम बनवणारी गोष्ट म्हणजे ते अर्थात व्यसन. ते कुठलंही असू शकतं. आज आपण इथे पाहिलंय, स्क्रीनवर तुमच्या येत आहे की व्यसन म्हणजे असं एक द्रव्य, पण अशी गोष्ट नाहीये की फक्त द्रव्यच आहे. त्याचबरोबर आज व्यसन म्हटल्यानंतर कुठल्याही गोष्टीचा अतिरेक, पण तो असा की आपल्याला गुलाम बनवणारा. अर्थातच तुम्ही पाहिलं असेल की त्याशिवाय आपण राहू शकत नाही किंवा त्याशिवाय आपण जगू शकत नाही, त्याच्यासाठी काही पण करायला तयार होतो, अशी जी गोष्ट आहे ते म्हणजे व्यसन. ज्याला आपण म्हणतो की खूप सुंदर गोष्टींमध्ये म्हटलं जातं की व्यसन म्हटलं की सगळ्यांच्या समोर येतं दारू, सिगरेट, बिडी, तंबाखू, चरस, गांजा, ह्या सगळ्या गोष्टी व्यसन म्हटलं की असं समोर येतात. पण त्याच बरोबर मोबाईल आहे, त्याच्यामध्ये असणारे विविध ऍप आहेत, विविध गेम आहेत, हे पण एक व्यसनच आहे. कारण जी गोष्ट आपल्याला त्याच्याप्रमाणे नाचवते, या जी गोष्ट आपल्या मन आणि बुद्धीला पूर्णपणे लॉक करते, मन विचार करायचं सोडून देतो, बुद्धीमधला विवेक संपतो, त्या ठिकाणी व्यसनाची सुरुवात होते आणि हेच व्यसन म्हटलं जातं. जसं म्हटलं जातं की 1 इंचाची जी सिगरेट आहे तर ही 1 इंचाची सिगरेट 5 फुटाच्या व्यक्तीला किंवा 6 फुटाच्या व्यक्तीला नाचवते. तसंच म्हटलं जातं की जसं सिगरेट आहे तर हे एक, ज्याला आपण म्हणतो ना की स्मोकिंग इज स्लो सुसाईड आहे किंवा स्मोकिंग इज स्लो पॉइझन आहे, तर अशा पद्धतीने आपण जीवनामध्ये या गोष्टींच्या आहारी जातो. आज आपण सगळ्यात पहिल्यांदा पाहणार आहोत की व्यसन म्हणजे नेमकंच काय. जसं आपण पाहिलं की त्या गोष्टीच्या आहारी जाणं, मनबुद्धी विवेक नष्ट होणं, पण त्याच बरोबर आपलं सामाजिक भान हे पण आपण विसरून जातो, आपलं पारिवारिक कर्तव्य हे पण विसरून जातो, किंवा आपलं आता सध्या असणारं जे कर्तव्य आहे ते पण आपण विसरून जातो. खूप सुंदरशी गोष्ट आहे की एक व्यक्ती असतो आणि तो व्यक्ती खूप साधा सरळ मार्गी असतो, पण एक दिवस असा येतो की त्याचे मित्र त्याला म्हणतात की अरे एक सुंदरशी गोष्ट आलेली आहे आणि तिची चवचाक खूप सुंदर आहे, तो आपल्या समाजामध्ये नामी ग्रामी आहे, खूप सुंदर आहे, त्याला सगळेजण मानतात. पण त्याच बरोबर जेव्हा तो पहिल्यांदा त्या गोष्टीची टेस्ट घेतो तेव्हा ती गोष्ट त्याला खूप आनंद देते, खूप उत्साह येतो आणि जीवनामध्ये त्याला असं वाटायला लागतं की स्वर्गासारखं सुख आज मी प्राप्त केलेलं आहे. आणि हळूहळू त्या गोष्टीच्या तो आहारी जायला सुरुवात होते आणि एक दिवस असा येतो की त्याच्याकडची सामाजिक प्रतिष्ठा निघून जाते, त्याची निर्णय करण्याची क्षमता निघून जाते आणि त्याच्याकडे सगळेजण तिरस्काराने पाहायला लागतात. आणि ती जी गोष्ट आहे जी त्याला मिळाली होती ती गोष्ट होती चरस, आणि त्या चरसेच्या आहारी तो इतका गेला की त्याचं घर दार सगळं काही विकावं लागलं. ही तर एक व्यक्तीची गोष्ट झाली, पण जीवनामध्ये आपल्याकडे व्यसन येतच का? त्याची काही कारणं आहेत व्यसन येण्याची. सगळ्यात पहिलं कारण म्हणजे मित्रांचा दबाव. आज ज्या वयामध्ये तुम्ही आहात तर त्या वयामध्ये तुम्हाला माहिती असेल की सगळ्यात जास्त
जर आपल्यावर कोणाचा परिणाम जर होत असेल तर तो आहे आपल्या मित्रांचा. सगळ्यात पहिला परिणाम होणारा असेल तर मित्रमैत्रिणींचा प्रभाव होतो. जर घरामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला घरातले म्हणतील की हा असं वागू नकोस, असं करू नकोस, अशा पद्धतीचं बोलू नकोस, पण ते आपल्याला कधीच पटत नाही. पण एखाद्या मित्र किंवा मैत्रिणीने सांगितलं अगं असं वागणं चांगलं नाहीये, तर लगेच आपल्याला ते जसं की आपल्याला लगेच एक्सेप्ट होतं किंवा आपण त्याला परत स्वीकार करतो. जसं आपण पाहतो ना की खूप सुंदर ड्रेस तुम्ही घातलेला आहे, घरातल्यांनी खूप छान सांगितलं, हा खूप छान आहे, खूप सुंदर आहे. आणि जसंच आपण कॉलेजमध्ये आलो किंवा मित्रांच्या मध्ये आलो किंवा मैत्रिणींच्या मध्ये आलो आणि त्यांनी आपल्याला सांगितलं काय हा ड्रेस आहे, कसला आहे, काय हे, कुठला कलर आहे, म्हटल्यानंतर आपण सगळ्यात पहिल्यांदा इतक्या हौसेने घेतलेला जो ड्रेस असतो आपला, त्या ड्रेस विषयी आपल्याला एकदम नाराजी व्यक्त होते. आणि त्याच्यानंतर आपण पाहतो की दुसरी गोष्ट आहे की आज आपले मित्र जेव्हा कुठल्याही गोष्टीला आपल्याला म्हणतात की बाबा हे टेस्ट करून बघा, हे छान आहे, अरे आम्ही सगळेच घेतो, तुला घ्यायला काय हरकत आहे, तर असा जो प्रभाव असतो, हा दबाव असतो, किंवा कधी कधी ही भीती असते की जर आपण त्यांच्यासारखं वागलो नाही तर आपण ह्या ग्रुपमधून किंवा आपल्या मित्रांपासून दूर होऊ. किंवा कधी कधी ही पण भीती असते की सगळेजण आपल्याला समजतील की काय आहे, कसा जसं आपण म्हणतो ना की एकदमच शामळू आहे किंवा एखाद्या प्रकारे बिलकुलच ह्याच्यामध्ये डेअरिंग नाही आहे असं आपल्याला समजतील, आपल्याला साहसी समजणार नाहीत, म्हणून मित्रांच्या प्रभावात किंवा दबावाखाली घेण्यास व्यसनाची सुरुवात होते. दुसरं आहे की आपल्याला सहज मिळतं, कुठल्याही पानटपरीवर जा किंवा एका मित्राकडून दुसऱ्या, सगळ्यात सहज गोष्ट सांगू, सगळ्यात पहिल्यांदा व्यसन जे आहे ना फुकट मिळतं. कोणी पण व्यसनी व्यक्तीला विचारा की त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा जर व्यसन केलं असेल तर त्याला ते सहज का मिळालं, कारण कोणीतरी त्याला फुकट दिलं. एकदम सिंपल गोष्ट आहे. 2 जण तंबाखू खात असतात आणि तिसरा व्यक्ती तिथे येतो, तर त्याला लगेच ते काय करतात, तंबाखू ऑफर करतात. लगेच तंबाखू त्यांना दिली जाते. का दिली जाते? आणि त्याच्याबरोबर चुना पण दिला जाईल किंवा एखादा व्यक्ती गुटखा खात असेल, दुसरा येत असेल तर तो त्याला लगेच गुटखा देतो. कारण सगळ्यात पहिल्यांदा ही गोष्ट टेस्ट करण्यासाठी जी मिळते ती सहज मिळते आणि फुकट मिळते. मग त्याच्यानंतर आपण पाहतो की पैसे देऊन खर्च करतात किंवा पैसे देऊन केली जाते, त्यामुळे ह्या व्यसनांच्या आहारी जातो. तिसरं कारण आहे फॅशन. वेगवेगळ्या नटनटी, हिरोईन जे काही आहेत, अभिनेता अभिनेत्री किंवा पिक्चर्स मध्ये बघितलं जातं किंवा कुठल्या ऍड मध्ये बघितलं जातं कशा प्रकारे व्यसन केली जातात आणि ती कशी थ्रिल आहे त्याच्यामध्ये, मग त्याच्यानंतर कसं होतं, हे जे काही पाहिलेलं आहे तर त्याच्या आधारे एक फॅशन म्हणून का होईना केलं जातं. त्याच्यानंतर मानसिक तणाव. जसं आज आपण पाहतो की सगळेच जण वेगवेगळ्या मानसिक तणावामध्ये आहेत, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत. आज तुमच्या जर वयाच्या मनाने विचार केला तर अभ्यासाचं आहे, भविष्याची चिंता आहे, घरातल्या गोष्टी आहेत, आर्थिक विवंचना आहेत, करिअरची गोष्ट आहे, अशा प्रकारचे अनेक मानसिक दबाव किंवा प्रभाव आपल्यावर कार्य करत असतात. आणि ते अति झाले तर त्याच्यापासून सुटका होण्यासाठी, स्वतःला रिलॅक्स वाटण्यासाठी आपण व्यसनांचा आधार घेतो. त्याच्यानंतर आहे कौटुंबिक तणाव. घरामध्ये असणारी भांडणं किंवा कलह किंवा त्याही पेक्षा घरामध्ये येणाऱ्या विविध समस्या, घरामध्ये असणारी अस्थिरता, ह्याच्या कारणाने पण व्यक्ती व्यसनांच्या आहारी जातो. तर आज आपण पाहिलं की व्यसनांची कारणं कोणकोणती आहे. कुठलाही मित्र किंवा कुठलीही मैत्रीण जेव्हा आपल्याला म्हणतो की ही गोष्ट टेस्ट करा किंवा ही गोष्ट खूप सुंदर आहे, त्यावेळेस नक्कीच आपण पहिल्यांदा विचार करायला पाहिजे. भलेही कोणी आपल्याला नावं ठेवो
किंवा त्यात ग्रुप पासून आपण दूर जावं अशी भीती जरी वाटत असेल तरी वाईट गोष्टीसाठी ना म्हणण्याची ते खरं साहस आहे. त्याच्यानंतर आपण पाहतो की व्यसनांचे प्रकार, कुठल्या कुठल्या प्रकारची आपण व्यसन करतो. जसं पाहतो की चरस, गांजा, भांग, हशिश, ब्राऊन शुगर, झोपेच्या गोळ्या, एफिटेमाइन, तंबाखू, गुटखा, सिगरेट आणि दारू हे सगळे व्यसनांचे प्रकार आहेत. आणि याच्यामध्येच एक व्यसनाचा आता नवीन प्रकार आहे, ते म्हणजे डिजिटल व्यसन किंवा डिजिटल ज्याला म्हटलं जातं. वेगवेगळ्या प्रकारच्या मीडिया, मास मीडिया, कम्युनिकेशन मीडियाच्या प्रभावामध्ये राहणं. सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहतो की चरस, गांजा हे तणावापासून मुक्त होण्यासाठी वापरलं जातं आणि हळूहळू हा व्यक्तीचा गुलाम बनत जातो. ह्याचा व्यक्ती हे पूर्वी चरस, गांजा, भांग ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या आपण पाहतो की वेगवेगळ्या जसं घरामध्ये काही प्रोग्राम्स असतील किंवा घरामध्ये काही समारंभ असेल तर त्या समारंभाच्या वेळेस सहज उपलब्ध करून दिलं जायचं, एकमेकाला ऑफर केली जायची. पण हा नित्य घेण्यानंतर वेड्याची स्थिती होते किंवा वेड्याची अवस्था तयार होते. त्यानंतर आहे ब्राऊन शुगर. जसं की आनंद तर मिळतो ब्राऊन शुगर घेतल्याने, पण हळूहळू त्याचा व्यक्ती गुलाम बनतो. आणि जर ब्राऊन शुगर मिळाली नाही तर व्यक्तीला जुलाब व्हायला सुरुवात होतात, नाकातून पाणी यायला सुरुवात होतं, हाडांमध्ये जसं की पेन होतात किंवा दुखायला लागतात आणि झोप नष्ट होते, अर्थातच झोप येत नाही. त्यानंतर झोपेची गोळी. आपल्याला माहिती आहे की झोप नाही आली की आपण ती घेतो. एक गोळी घ्यायला सुरुवात केली, अर्धी गोळी घ्यायला सुरुवात केली तर अशा प्रकारे अनेक गोळ्या घ्यायला सुरुवात जर केल्या तर एकाची 2 होते, दोनाच्या 3 होतात आणि हळूहळू ह्याच्या आहारी जातो की झोपेची गोळी कंटिन्युअस व्यक्तीला लागते. इफिटेमाइन जे आपण पाहतो की याच्यामध्ये विद्यार्थी हे जास्त वापरतात, कारण अभ्यास करायचा असतो, परीक्षेच्या आधी खूप वेळ जागृत राहायचं असतं, जागून अभ्यास करायचा असतो, म्हणून या गोळ्या मिळतात आणि या गोळ्या खाल्ल्या जातात. पण ह्यानी काय होतं की विवेक शक्ती जी आहे ती आपली नष्ट होते आणि मन भटकत राहतं. त्याच्याच बरोबर वाणी पण अस्पष्ट होते आणि हातानी जे लिहितो, हस्ताक्षर जे आहे ते पण अस्पष्ट होत जातं. आज आपण पाहतो की ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या जीवनामध्ये आपण सहज प्राप्त होणाऱ्या गोष्टी आहेत आणि ह्या जरी सुरुवातीला आनंद देणाऱ्या असल्या तरी गुलाम करणाऱ्या आहेत. आता तंबाखू. आज आपण पाहतो की तंबाखू कीटकनाशक म्हणून वापरलं जातं. जर जे ऑर्गॅनिक शेती करतात तर त्याच्यामध्ये कीटकनाशक म्हणून तंबाखूचं पाणी बनवून ते मारलं जातं. तंबाखूच्या शेतामध्ये साप, नेवला हे सुद्धा जात नाही. एक तंबाखूचं जे शेत असतं त्याला कधीच कुंपण नसतं. का? कारण तिथे कुठलंही जानवर जात नाही किंवा गाई, म्हशी, गाढव सुद्धा ज्याच्यामध्ये जात नाही. अशा प्रकारचं तंबाखू ज्याला गाढव सुद्धा खात नाही पण त्याला आज मनुष्य खातो. आणि 21 प्रकारच्या ह्या तंबाखूच्या प्रजाती उत्पन्न आहे. तंबाखू भारतामधला पीक नाही आहे किंवा भारतामध्ये उत्पत्ती झालेली नाही. तंबाखूचा इतिहास जर पाहिला तर तंबाखू युरोपियननी आणली. कोलंबसनी 1492 मध्ये अमेरिकेमध्ये आणली आणि त्याच्यानंतर पोर्तुगीजांनी भारतांमधल्या राजांना खुश करण्यासाठी 1600 इसवी सन मध्ये तंबाखू घेऊन आले आणि त्यावेळेस त्यांनी ही खूप महत्वाची किंवा खूप मौल्यवान गोष्ट आहे अशा हिशोबाने तंबाखू राजांसमोर दिली
आणि त्यावेळेस फक्त राजे रजवाडे हुक्का जर पाहिला असेल तर हुक्क्याच्या द्वारे ही तंबाखू घेत होते. आणि त्याच्यामुळे ही खूप महागडी गोष्ट आणि श्रीमंतांचा शोक समजली जाणारी गोष्ट होती. आणि हळूहळू जसं देशाला गुलाम करायला सुरुवात केली त्याप्रमाणे हे जे व्यसन आहे तर ह्या व्यसनापासून किंवा ह्या तंबाखू पासून अधीन करण्याचं कार्य त्यावेळेस केलं गेलं आणि भारतामध्ये तंबाखूची शेती केली गेली. आणि त्याच्यामुळे तंबाखू भारतीय संस्कृतीमध्ये अशी एकत्र झाली की आज आपण पाहतो की सणा समारंभांना सुद्धा काही काही ठिकाणी तंबाखू दिली जाते, जसं पान सुपारी दिली जाते त्याच्याबरोबर तंबाखू पण दिली जाते. तर हळूहळू ही तंबाखू आपल्याकडे आली कशी तर ते आपण पाहिलं, पण त्याच्यानंतर ती बनली काय. आज आपण पाहतो की बीडी, सिगरेट, चट्टा, पाईप, फूक, हुक्का पार्लर आपण पाहिलं असेल, चिलीम, नंतर खाण्याच्या पानामध्ये टाकली जाते मसाला, मावा, किंवा आज आपण पाहतो सगळ्यात जास्त जर महाराष्ट्रात जर उपयोग केला जातो तंबाखूचा ती म्हणजे मिसरी, जी भाजून जी पावडर बनवली जाते आणि ती वापरली जाते. तर ही जी तंबाखू आहे तर ही तंबाखू जसं आपण पाहतो की 4000हून जास्त रसायन या तंबाखूमध्ये आहेत. आणि न फक्त 4000 पासूनची रसायनं आहेत पण त्याच्यामध्ये 400 जहरीली तत्व आहेत की जी विषारी आहेत आणि 48 अशी तत्व आहेत जी आपल्याला कॅन्सरला उत्पत्ती करतात किंवा कॅन्सरला पोषक आहेत. याच्यामधलं जे निकोटीन, टार, कार्बन मोनॉक्साईड जे आहे, निकोटीन इतकं जहर किंवा ज्याला आपण घातक विषारी म्हणू की ज्याची 3 आणि 4 थेंब जरी आपल्या जिभेवर ठेवली तर व्यक्तीचा मृत्यू होतो. आणि एक सिगरेट जेव्हा एक व्यक्ती पितो तर त्याच्यामध्ये 100 मिलीग्रॅम इतकं निकोटीन असतं. निकोटीन त्याचबरोबर टार पण त्याचप्रमाणे आहे. आणि कार्बन मोनॉक्साईड जर पाहिलं तर कार्बन मोनॉक्साईड जी आहे, आपण पाहतो गाड्यांचा जो धूर असतो तो जेव्हा बाहेर पडतो तर ते शरीरासाठी एकदम घातक आहे. तर अशा प्रकारे आज आपण पाहतो की आपल्या शरीरामध्ये आपण तंबाखूचं जेव्हा सेवन करतो तर त्यावेळेस सहज मिळणारी आणि ज्याला आपण म्हणतो की सहज उपलब्ध होणारी ही गोष्ट आपल्या जीवनामध्ये आहे. पण ह्याचा दुष्परिणाम हा फार काळ भोगावा लागतो. जसं आज आपण पाहतो की सगळ्यात महत्वाचा आणि सहज मिळणारा म्हणजे गुटखा. आज गुटख्यामध्ये जितके पण गोष्टी आपण पाहतो की गुटख्यामध्ये ज्या ज्या गोष्टी घातलेल्या जातात त्या सगळ्या गोष्टी एकतर स्वच्छतेसाठी वापरल्या जातात किंवा त्या गोष्टी खास करून आपण पाहतो की ज्या फिनाईलच्या प्रकारचं म्हणा किंवा एखाद्या वेळेस आपण पाहतो गाडीच्या काचा किंवा एकंदरीत काच साफ करण्यासाठी ज्या गोष्टी वापरल्या जातात त्या गोष्टींचा ह्याच्यामध्ये उपयोग केला जातो. जसं अमोनिया आहे, निकोटीन आहे, नंतर आपण पाहतो सायनाइट आहे, ऍसिटोन आहे, मिथेलॉन आहे. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहे, आता मिथेलॉन म्हणजे जसं आपण पाहतो की रॉकेटचं इंधन आहे, ऍसिटोन नेल पॉलिश जी आहे जी लावली जाते ते आहे, सायनाइट जे आहे ते उंदरांना मारण्याचं औषध आहे. या सगळ्या गोष्टी ह्या गुटख्यामध्ये किंवा तंबाखूमध्ये असतात. त्याचबरोबर आपण पाहतो की वेगवेगळ्या प्रकारचे घटक ह्याच्यामध्ये दाखवले जातात. जर तुम्हाला प्रयोगच करायचा असेल तर एक सिंपलसा प्रयोग आहे की जेव्हा कोणी गुटखा खाल्लेला असेल आणि तो गुटखा त्यांनी थुकला, जर त्यांनी एखाद्या भांड्यावर जर थुकला असेल किंवा
एखाद्या पितळेच्या तांब्याच्या भांड्यावर जर तो गुटख्याचे थुंकी जर पडली असेल तर तुम्ही कितीही घासायचा प्रयत्न केला, कितीही स्वच्छ करायचा प्रयत्न केला तरी त्याचे डाग निघत नाही. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा आपण पाहतो की त्याच्याही पलीकडे जर प्रयोगच करायचा झाला तर एक गुटख्याचं पॅकेट घ्यायचं आणि त्याच्यामध्ये टाचणी किंवा सुई किंवा कुठलाही धातू जो असेल तो त्याच्यामध्ये ठेवला तर तुम्हाला दिसेल की थोड्या वेळाने किंवा थोड्या दिवसामध्ये तो पूर्ण विरघळतो. इतक्या प्रकारचे विषारी तत्व असणाऱ्या गोष्टी आपण आपल्या शरीरामध्ये सेवन करतो, म्हणजे आपल्या शरीराला आपणच जाळतो आहोत. जसं कॅन्सर उत्पन्न करणारे घटक आहेत, तसंच आपण पाहतो की ह्याच्यामध्ये आपल्याला अनिद्रा देणाऱ्या गोष्टी, आपल्या शरीराला घात करणाऱ्या गोष्टी सुद्धा आहेत. जसं आपण पाहतो की तंबाखूचं जर सेवन केलं तर आपल्याला जसं तोंडाचा कॅन्सर होतो, त्याच्यानंतर आपण बघतो की वेगवेगळ्या प्रकारचे त्रास व्हायला सुरुवात होतात. जसं हार्ट अटॅक आहे. आज आपण खूप सहज रीतीने बघतो की हार्ट अटॅक का येतो, कारण त्याच्यामध्ये जे कॅलेस्ट्रॉल आहे, कॅलेस्ट्रॉल वाढत जातं. अर्थातच जे रक्तातले घटक आहे ते घटक जे आहेत ते जसं की खूप वेगवेगळ्या पद्धतीने कॅलेस्ट्रॉलला वाढवत जातात आणि जेव्हा कॅलेस्ट्रॉल वाढलं जातं तेव्हा आपल्या धमनिया चोकअप होतात आणि हार्ट अटॅक येण्याची संभावना असते. एक सिंपलचं चित्र इथं दाखवलेलं आहे की एक साधारण व्यक्तीचं हृदय आणि एक व्यसनी व्यक्तीचं हृदय, त्याच्यामध्ये काय फरक आहे हा तुम्हाला कळेल. त्याचबरोबर जेव्हा कोणी व्यसन करतं तर तेव्हा त्यांनी व्यसन केल्यानंतर आपण पाहतो की हळूहळू त्या व्यक्तीला काय काय व्हायला लागतं. त्याचं हृदयावर परिणाम होतो. थोडं चाललं तर आपोआप दम लागायला लागतो. त्याची जी फुफ्फुसं आहेत, एक साधारण व्यक्तीची फुफ्फुसं, निर्व्यसनी व्यक्तीची फुफ्फुसं आणि जो व्यक्ती व्यसन करतो त्याची फुफ्फुसं पूर्णपणे जळून जातात. गँग्रीन होण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे आपण बघतो की त्याच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रोग होतात. त्वचा म्हाताऱ्या माणसासारखी दिसायला लागते. त्याला वेगवेगळ्या प्रकारचे आपण म्हणतो ना की सुरकुत्या पडायला लागतात. दातांमध्ये, गळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा वास यायला सुरू होतो. नंतर शरीरामध्ये आपण पाहतो की धमनिया ज्या आहेत किंवा ज्याला आपण म्हणतो रक्तवाहिन्या, त्या रक्तवाहिन्यांमध्ये कार्बन मोनॉक्साईड गेल्यामुळे शरीरामध्ये ऑक्सिजन मिळण्याचं प्रमाण कमी होतं आणि त्याचा परिणाम आपल्या फुफ्फुसांवर होतो आणि फुफ्फुसांची जी क्षमता आहे, ऑक्सिजन त्याला कमी मिळतो आणि ती क्षमता हळूहळू कमी होत जाते आणि त्यामुळे जे धुरामध्ये टार असतं ते एकत्र होतं आणि फुफ्फुसाची कार्यक्षमता हळूहळू कमी होत जाते. नंतर आपण पाहतो की हृदयाचे ठोके जे आहेत ते वाढतात, कारण उत्तेजना मिळते, मस्तिष्काला उत्तेजना मिळते आणि अचानक उत्तेजना मिळाल्यानंतर हार्टमध्ये आपण पाहतो की ठोके वाढत राहतात आणि ठोके वाढल्याचा परिणाम त्याच्या नसांवर व्हायला सुरुवात होते किंवा त्याच्या ज्या काही आपण म्हणतो की वेगवेगळ्या प्रकारच्या धमनी आहेत किंवा नसा आहेत त्यांच्यावर ताण वाढत जातो आणि त्याचा नकळत परिणाम आपल्या हृदयावर होतो आणि हृदयाचं कार्य हे बेताल व्हायला सुरुवात होते. त्यानंतर वारंवार तंबाखूचं सेवन केल्यामुळे अल्सर होतो. तुम्हा सगळ्यांना माहिती असेल
की अल्सर अर्थात अशा प्रकारची एक जखम तयार होते की ज्यामुळे आपण कधी पण काही खाऊ शकत नाही. त्याच्यानंतर पाहतो की जे डोक्या मस्तिष्क आहे तर त्याची विचार करण्याची जी क्षमता आहे ती क्षमता सुद्धा काय होते, कमी होत जाते. तर अशा प्रकारे आपण पाहतो की आपण तर स्मोकिंग करतो किंवा स्मोकिंग करत असतो, पण आज आकाशातल्या आतंकवादींना आपण पाहतो, पण आज या धरेवर जे आतंकवादी आहेत त्यांना आपण पाहायला जर बघितलं तर ते सगळ्यात मोठे आतंकवादी आहेत. कारण आपण जरी स्मोकिंग करत असलो किंवा दुसरा व्यक्ती जरी करत असेल तरी नकळत त्याच्या बरोबर असणारा व्यक्ती पण या सगळ्या दुष्परिणामांनी प्रभावित होतो. जसं आज आपण पाहतो की नाही की कोणी कोणी म्हणतं आम्ही तर कधी सिगरेट घेतली नाही, विडी घेतली नाही, पण अशा प्रकारचे जे धूर होते किंवा अशा प्रकारच्या धुराच्या संबंधांमध्ये ते राहिल्यामुळे ऑटोमॅटिकली जरी दुसऱ्यांनी व्यसन केलं असेल तर त्याच्यामधून मिळणारा जो धूर आहे तो ऑटोमॅटिक आपल्या शरीरामध्ये, आपल्या फुफ्फुसांमध्ये जातो आणि त्यामुळे आपल्याला अशा प्रकारे आपण पाहतो की घात होतो. जसं आपण ह्याच्या आधी पाहिलं की गुटखा आहे, तो गुटखा आज जर विचार केला तर एक गुटखा जो आपल्याला मिळतो, समजा कुठलाही आहे, विमल म्हणा किंवा ज्याला माणिकचंद म्हणा किंवा कुठलाही गुटखा आहे, सिंपलसा आपण जर विचार केला तर आपल्याला त्या गुटख्याची किंमत किती असेल, 15 रुपये, 20 रुपये. आणि व्यक्ती जर दिवसामध्ये एक गुटखा खात असेल तर जर त्यांनी महिनाभर एक गुटखा जरी खाल्ला तरी त्याचे 450 रुपये होतात आणि 450 रुपये सहज त्याच्या खिशातून जातात. ह्याच्यापेक्षा सुद्धा जास्त लोक खर्च करतात. आणि त्या गुटख्यामध्ये जर किती ग्रॅम आहे हे जर पाहिलं तर आपल्याला सगळ्यांना जाणवेल की त्याच्यामध्ये मिळणारं ग्रॅमेज हे 1 किंवा 2 ग्रॅमेज असतं. आणि हे 1 किंवा 2 ग्रॅमेज जर आपण 15 रुपयामध्ये घेतो तर त्याची कॉस्ट साधारण किती होते? ती कॉस्ट कमीत कमी हजारोच्या घरामध्ये जाते. आणि आपल्याकडे मिळणारं जे हेल्दी फूड आहे, समजा काजू आहेत, बदाम आहे, अक्रोड आहे, त्याची किंमत किती आहे? खूप खूप 1200, 1300, 2000 पर्यंत. आणि ते पण आपल्याला किलोभर मिळतं. पण आपण व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे कधीच या आर्थिक तुलना कधीच करत नाही. आज आपण पाहतो की व्यसनांमुळे आपलं आर्थिक तर नुकसान होतच होतं, पण सामाजिक नुकसान पण होतं. एक तर आपला पैसा खर्च होतो, त्याचबरोबर पैसा कमवण्याची जी शक्ती आहे ती आपण खत्म करतो किंवा ती पण आपली कमी होते. का? कारण शरीरावर आपल्या परिणाम होतो आणि शरीरावर परिणाम झाला तर त्याचाच परिणाम आपण पाहतो की आपल्या आर्थिक गोष्टींवर होतो. तसंच आपण पाहतो की ह्या व्यसनांमुळे जो आजार आपल्याला येतो तर तो जो आजार आहे त्या आजाराला पण आपला पैसा खर्च होतो. जर आज आपण पाहतो, जर एखाद्या व्यक्तीला हार्टचा जर प्रॉब्लेम झाला असेल तर हार्ट प्रॉब्लेम जेव्हा होते त्या व्यक्तीला तर त्याच्याविषयी लागणारा जो खर्च आहे तो खर्च त्याला करावाच लागतो. त्याचप्रमाणे आज आपण पाहतो की जेव्हा तंबाखू तयार केली जाते तर त्याच्यासाठी अनेक वृक्षांना तोडलं जातं, तो पण खर्चच होतो. नंतर जर हे व्यसन कुठल्याही प्रकारचं असो, तंबाखू, गुटखा, चरस, गांजा, कुठल्याही प्रकारचं व्यसन जर सहज रीतीने पूर्ण झालं नाही, सहज पैसे मिळाले नाही तर व्यक्ती वाम मार्गाला लागतो. वाम मार्गाला लागतो म्हणजेच की दुसऱ्याला जसं की धमकी देणं, त्याच्याच बरोबर चोरी करणं, घरातल्या वस्तू नेऊन चोरून विकणं किंवा खोटं बोलणं, त्याचबरोबर थापा मारणं, या सगळ्या गोष्टी अनुषंगाने येतात.
आणि व्यसनाच्या आहारी व्यक्ती इतका जातो की अनेक वेळा अपघात होतात. फक्त गाडीचे अपघात नाही, पण शाब्दिक अपघात पण होतात. आपण कोणालाही काही बोलून जातो किंवा त्याच्यामुळे आपण दुसऱ्याची आपली वर्तणूक पण बिघडते आणि त्याच्यामुळे नुकसान होतं. आज आपण पाहतो की ही जी एखादी सिगरेट आहे, बिडी आहे, ती आपण फेकतो. फेकल्यानंतर आग लागते. तसंच ते सामाजिक नुकसान आहे. आज गुटखा खाल्ला, गुटखा खाल्ल्यानंतर तो थुकायचा कुठे? थुकायची काही प्रोव्हिजन नाहीये. आणि म्हणून काय करतो आपण? आपण रस्त्यात किंवा कुठे बिल्डिंगच्या कोपऱ्याला किंवा कुठल्याही ठिकाणी थुकतो. ह्याच्यामुळे सामाजिक आरोग्याला पण आपण धोका देतो. एक तर त्या ठिकाणी विद्रूप तर करतो, त्या ठिकाणाला विद्रूप करतोच, पण त्याचबरोबर सामाजिक आपली प्रतिष्ठा जी आहे ती आपण खाली घेऊन जातो. तुम्हाला सहज माहिती असेल, खूप एखादा व्यक्ती आहे, खूप सुंदर, खूप प्रतिष्ठित व्यक्ती आहे, त्याच्याकडे खूप मोठी कार आहे आणि तो कार मधून चाललेला आहे. त्याचे कपडे एकदम व्हाईट, शुभ्र, त्याचा ड्रेसअप खूप सुंदर आहे. आणि तीच व्यक्ती जेव्हा कारचं दार उघडते आणि पहिल्यांदा तंबाखू किंवा गुटख्याची पिचकारी बाहेर मारते, त्यावेळेस त्याच्याविषयी असणारा आदर, सन्मान जो काही असेल तो सगळा काही नष्ट होऊन जातो. आज आपण पाहतो की एक दुसऱ्याला आपण काय करत असतो? आपण व्यसन करतो, पण त्याचबरोबर दुसऱ्याला आपण व्यसनी बनवतो. कारण जेव्हा व्यक्ती तंबाखूचं व्यसन करतो किंवा दुसऱ्या गोष्टीचं व्यसन करतो, तर त्याच्यामुळे होणारे जे काही गोष्टी आहेत, जो काही धूर आहे, तो ऑटोमॅटिक दुसऱ्यावर जातो. आता कॅन्सर होतो तर कुठला होतो? तोंडाचा कॅन्सर आहे, स्वरयंत्राचा कॅन्सर आहे, श्वासनलिकेचा कॅन्सर आहे, पित्ताशयाचा आहे, किडनीचा आहे, आणि आपल्या हृदयाच्या किंवा आपल्या रक्ताच्या ज्या वाहिन्या आहेत, त्या ज्या आहेत त्यांच्यावर पण परिणाम होतो. हाय बीपी, हार्ट अटॅक, पॅरालिसिस, नंतर पायाच्या ज्या काही आपली पायाची बोटं आहेत ती सडतात, किंवा टीबी, कॅन्सर, दमा, ह्या सगळ्या काही, जठरामध्ये अल्सर होतो, आपल्या श्वासामध्ये दुर्गंध येतो, आपल्या डोळ्यांमध्ये पण त्रास व्हायला सुरुवात होते. डोळ्यांमध्ये जसं की अंधुक दिसायला लागतं, मोतीबिंदू होतो, रोग प्रतिकारक शक्ती आपली कमी होते आणि एक बिडी आपली 7 मिनिटाची आयुष्य आपलं कमी करते. तर आज आपण पाहतो की जेव्हा आपण आज आपण पाहतो की दारूमुळे काय काय होतं, तर धनाचा तर व्यय होतो, पण घरांमध्ये असंतोष निर्माण होतो. त्याचप्रमाणे अत्याचार वाढतात. आकस्मिकपणे आपण पाहतो की वेगवेगळ्या प्रकारे सामाजिक नुकसान पण होतो, आर्थिक नुकसान पण होतो. कारण जो व्यक्ती दारू प्यायला सुरुवात करतो, आणि आजकाल दारू म्हणजे दारू नाही, आज आपण पाहतो की बियर आहे, शॅम्पियन आहे, त्याला दारू समजलं जात नाही. सगळेजण काय म्हणतात, अरे ते शरबत आहे. पण ते सुद्धा आपल्याला जी कुठली गोष्ट आहे जी आपल्याला त्याच्या आहारी नेते, गुलाम बनवते, ती प्रत्येक गोष्ट व्यसन आहे. आज आपण पाहतो की काही जण सुपारी खातात. सुपारी सुद्धा एक व्यसन बनलेलं आहे. आज आपण पाहतो की काही जण माती खातात, भाजलेली माती असते ती खातात, की ती गोष्ट जेव्हा आपल्याला मिळत नाही तेव्हा आपल्या मध्ये जी बेचैनी तयार होते, आणि ती प्राप्त करण्यासाठी व्यक्ती स्वतःच्या विवेकाचा खून करून कुठलंही सामाजिक कार्य किंवा सामाजिक कृत्याला नुकसान करू शकतो. तर ते खरं आहे व्यसन, आणि हे कुठल्याही वेगवेगळ्या प्रकारे येतं. आज आपण पाहतो की पान
आरोग्यासाठी चांगलं मानलं जातं. पण ह्याच पानामध्ये जेव्हा चुना, सुपारी, वेगवेगळ्या प्रकारचे तंबाखूचे प्रकार किंवा वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यामध्ये घटक घातले जातात, तर हेच एक व्यसन बनतं. आणि जेव्हा या व्यसनापासून मला सुटकारा मिळवायचा आहे, तर काहीतरी करायला पाहिजे. आज आपण हे पाहिलं की आतापर्यंत आपल्याला माहिती असणारे किंवा तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी ऐकलेले किंवा वेगवेगळ्या प्रकारे आतापर्यंत समाजांमधून ऐकून प्राप्त झालेले हे साधारण व्यसन, की ह्याला सगळेच जण व्यसन मानतात. पण ह्याच्याही पलीकडे जो व्यसन आहे ते आहे सगळ्यात महत्वाचं, म्हणजे ज्याला म्हटलं जातं कम्युनिकेशन किंवा मास मीडिया, ज्याला आपण एकंदरीत म्हणतो, तर ते आहे जसं ज्याला आपण म्हणतो की डिजिटल. आज आपण पाहतो की सगळ्यात मोठं, आज तुम्ही आम्ही संवाद साधतो आहे, तुम्ही हे सगळं काही ऐकत आहात, तर हे डिजिटलच्या माध्यमातूनच ऐकत आहोत. पण तरी तुम्ही म्हणताल की हे व्यसन का आहे, हे कसं काय व्यसन आहे? आज आपण अशा युगामध्ये येऊन पोहोचलेलो आहोत की ज्याच्यामध्ये आपण डिजिटल द्वाराच शिक्षण घेत आहोत किंवा शिक्षण घेऊ शकत आहोत. आज डिजिटल डिटॉक्सिंग किंवा ज्याला म्हणतो डिजिटल व्यसन नेमकं काय? तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की आपण काय काय ऍप्स वापरतो. सगळ्यात प्रचलित जर ऍप असेल तर महत्वाचं म्हणजे व्हॉट्सअप, त्याच्यानंतर मेसेज, फेसबुक, इंस्टाग्राम आणि अशा अनेक गोष्टी आहेत, ट्विटर आहे किंवा खूप काही अशा गोष्टी आहेत की ज्याच्या आधारे आज आपण एकमेकांशी सुसंवाद साधतो किंवा संवाद साधतो. आणि हे व्यसन कधी बनतं हे तुम्हाला मला पण कळत नाही. जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा मोबाईल येतो आणि एक एक ऍप आपण डाउनलोड करतो, तर ज्या वेळेस आपल्या हातात मोबाईल नाहीये त्या व्यक्तीला बेचैनी होते. आणि आज तुम्ही एखादा मेसेज टाकला, पण जोपर्यंत त्याला रिप्लाय येत नाही तोपर्यंत धाकधूक. एखादं स्टेटस ठेवलं आणि ते स्टेटस कोणी पाहिलं नाही, त्याला रिप्लाय आला नाही, तरी सुद्धा नाराजी, उदासी येत राहते. आज आपण पाहतो की एखादी व्यक्ती जी आहे तर दिवसभर ह्या व्हॉट्सअप किंवा ज्याला आपण म्हणतो वेगवेगळ्या प्रकारचे जे डिजिटल गोष्टी आहेत त्यांच्या आहारी गेलेली असते. मेसेज टाकला, मेसेजला रिप्लाय नाही आला, तरी सुद्धा सगळ्यांना आतमध्ये बेचैनी, निराशा येत राहते. तुम्ही पाहिलं असेल की ज्या वेळेस अशा प्रकारची स्थिती आपल्यामध्ये तयार होते त्यावेळेस जरूर आपण समजायला पाहिजे की आपण याच्या आहारी गेलोय. आज जरी या डिजिटलच्या माध्यमातून आपण शिक्षण घेत असेल तरी सुद्धा कधी कधी काय होतं की आपण लॉग इन करतो तर खरं, मीटिंग आयडी टाकून जॉईन पण होतो, पण त्याच बरोबर आपलं लक्ष सगळं आपल्या दुसऱ्या चॅट्सवर असतं किंवा दुसऱ्या ठिकाणी डायव्हर्ट होतो. आणि अशा वेळेस आपण पाहतो की सगळ्यात महत्वाचं जर असेल तर ह्याचा दुष्परिणाम म्हणजे आपली एकाग्रता कमी होते. जर तुम्ही पाहिलं असेल
मेंदूची जी क्षमता आहे ती क्षमता कमी होते. पूर्ण नर्वस सिस्टीम जी आहे ती पूर्ण नर्वस सिस्टीम पूर्णपणे जसं की ह्याच्यातून बाहेर पडते, अर्थात नर्वस सिस्टीम कार्य करायची थांबून जाते. जसं व्हॉट्सअपला आहे तशा पद्धतीने ते विचार करणार किंवा जे डिजिटल मध्ये आहे त्याच्या पद्धतीने विचार करणार. इथे एक कर्व दाखवला आहे की 1980 साली पेजर आलं आणि पेजर याच्यासाठी निघालं होतं की फक्त त्याच्यामध्ये मेसेज यायचे आणि एक दुसऱ्यांना मेसेज सहज मिळावे म्हणून पेजर होतं. त्याच्यानंतर सेलफोन आले की एक दुसऱ्याशी सुसंवाद साधावा. ईमेल आले एक दुसऱ्याला मेसेज व्यवस्थित मिळावे म्हणून. त्याच्यानंतर वेब आलं, त्याच्यानंतर IM आलं, ब्लॉग्स आले, ट्विटर आलं, फेसबुक आलं आणि व्हॉट्सअप आलं. जसं जसं आलं ह्या गोष्टी ऍडव्हान्स होत गेल्या आणि आज इंस्टाग्राम आहे. तसं तसं हा युजर्स अर्थात त्याला जे वापरणारे आहेत ते वाढत गेले. पण त्याच बरोबर आपल्या मेंदूची क्षमता ही कमी होत गेली आणि आपला ताणतणाव वाढत गेला. आज आपण पाहतो की जेव्हा हे वेगवेगळ्या प्रकारचे आपण ऍप्स यूज करतो किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा यूज करत असतो तर त्यावेळेस आपल्या आतमध्ये असणारी कल्पनाशक्ती किंवा ज्याला म्हणतो की आपल्यामध्ये असणारी नवनिर्माण करण्याची शक्ती ही नष्ट होत जाते. कारण विचार करण्याची जी क्षमता आहे तीच आपली हळूहळू कमी होत जाते. आज आपण पाहतो की जेव्हा आपण याच्या संपर्कामध्ये असतो तेव्हा कंटिन्युअस आपल्या समोरची चित्र बदलत राहतात किंवा आपण चित्र बदलत राहतो. मोबाईल आहे किंवा इतर कुठल्याही मास मीडियाच्या गोष्टी आहेत तर त्याच्यामध्ये जेव्हा जेव्हा आपण यूज करत राहतो तर त्यावेळेस ऑटोमॅटिकली आपण त्याच्यापासून दूर होण्याचा प्रयत्न करत राहतो किंवा त्याच्यापासून आपलं मन बुद्धी एकाग्र करण्याचा प्रयत्न करत असतो. पण आपली मन बुद्धी एकाग्र होत नाही. का होत नाही? कारण चलचित्र जशी जशी आपल्याला दिसायला लागतात किंवा आपल्या समोर स्क्रीन जसा जसा दिसायला लागतो तसं तसं आपण त्या स्क्रीनवर खूप खूप जे लोक जास्त वेळ मोबाईल किंवा व्हॉट्सअप किंवा अजून काही मीडियाच्या गोष्टी यूज करतात तर 5 मिनिटं किंवा 10 मिनिटं एखाद्या गोष्टीवर एकाग्र करणं त्यांच्यासाठी मुश्किल होतं किंवा त्यांना जसं वाटायला लागतं की हे आपल्याच्यानी घडणारच नाहीये. कारण प्रत्येक वेळेस प्रत्येक सेकंदाला जो पेशन्स आहे तो पेशन्स काय होतो आपला कमी होत जातो. आज आपण पाहतो की आपल्यामधली सहनशक्ती कमी होते. आज तुम्ही जर एखादा मेसेज फॉरवर्ड केला आहे किंवा एखादी गोष्ट पाठवली आहे आणि त्याला रिप्लाय आला नाही तर आपण काय करतो की 5 मिनिटं 10 मिनिटं 20 मिनिटं त्याचा विचार करत राहतो की अजून रिप्लाय कसा नाही आला आणि त्याच्यानंतर एक एक मित्र आणि मैत्रिणीला परत फोन करून विचारतो अरे माझा मेसेज वाचला का नाही, तो रिप्लाय का नाही दिलास. मग कोणी म्हणतं काय कोणी म्हणतं काय. मग त्याच्यानंतर कोणीच जर आपल्याला मेसेज नाही दिला तर आपण त्यांना म्हणतो अरे तुला ते कळलं नाही का मी काय पाठवलंय काय नाही आहे. किंवा एखादं फोटो आपण जर पाठवला तर तो फोटो सुद्धा त्याच्यावर मिळणारा रिप्लाय याच्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करत राहतो की आपल्याला अजून किती रिप्लाय नाही आले किंवा रिप्लाय कसे यायला पाहिजे. तर जेव्हा अशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये घटना घडतात तेव्हा आपण आपल्यामधली सहनशक्ती पेशन्स कमी होत जातात. त्याचप्रमाणे आपण पाहतो की आपल्या जीवनामध्ये नकळत जे आपण पाहतो आता सिंपल सी गोष्ट आहे कुठून तरी काहीतरी मेसेज आला
मध्यंतरी मी एक वाचलेला मेसेज होता की कोणीतरी मेसेज पाठवला की आपल्या देशामध्ये अशा अशा गोष्टींना खूप काही मिळालेला आहे आणि खूप काही असा फायदा झालेला आहे, काही झालेला आहे. आणि तो मेसेज आज अनेक लोकांपर्यंत ऑटोमॅटिक फॉरवर्ड झाला, कारण प्रत्येकाने वाचला आणि त्याच्यानंतर त्यांनी तो फॉरवर्ड करायचा विचार केला किंवा फॉरवर्ड करत गेले. पण कोणीही त्याची शहानिशा करायचा प्रयत्न नाही केला की खरोखर भारताला ही संधी उपलब्ध झाली किंवा नाही. आणि मग त्याच्यानंतर हा बऱ्याच ठिकाणी मेसेज गेल्यानंतर काही तज्ञांनी मग त्याच्यामध्ये असणारं जे तथ्य आहे ते तथ्य समोर आणलं आणि परत व्हॉट्सअपला मेसेज पाठवले. पण तोपर्यंत जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये हा मेसेज पोचला आणि हा पोचल्यामुळे काय झालं की नकळत समाजामध्ये एक वाईट परिणाम म्हणा किंवा दुष्परिणाम होण्याचा जशी की सुरुवात झाली. म्हणजे ज्या अर्थाने आपण मेसेजेस फॉरवर्ड करतो किंवा मेसेज पाठवतो, तर तेव्हा ती विवेक शक्ती जी आहे तर ती विवेक शक्ती सुद्धा आपली नष्ट होते. कारण मिळालेली गोष्ट तुरंत फॉरवर्ड करणं, मिळालेली गोष्ट दुसऱ्याला देणं, पण त्याच्यामध्ये किती तथ्य आहे आणि काय खरं आहे काय खोटं आहे हे पाहण्याची क्षमता सुद्धा राहत नाही. आज आपण पाहतो की एका घरामध्ये अनेक व्यक्ती आहेत, एकाच घरात आहेत, पण घरातल्या 4 व्यक्तींना बोलायला एकमेकाशी वेळ नाही आहे. मीडियाच्या बरोबर असतात किंवा मोबाईल मध्ये असतात, तर त्या मोबाईल मधून एकमेकांशी संवाद साधतात, पण फेस टू फेस संवाद साधला जात नाही. एका घरामधल्या सगळ्याच व्यक्ती आपापल्या पद्धतीने आपण पाहतो की कार्य करायला सुरुवात करतात. आज घरामधल्या 2 व्यक्तींना बोलायला वेळ नाही आहे, पण आज आपण अनेक मैल दूर असणाऱ्या व्यक्तींशी सुसंवाद साधतो किंवा अनेक व्यक्तींशी सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करतो. का? कारण आपण ह्याच्या आहारी गेलेलो आहोत. आज जर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी जर पाहायच्या असतील तर सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहतो की जेव्हा एखाद्या यंत्राच्या किंवा एखाद्या मशीनच्या आहारी व्यक्ती जातो, त्यावेळेस त्याला सहज दुसऱ्या पद्धतीने कार्य करणं जमत नाही. तसंच आहे की आज व्यक्ती जेव्हा या मीडियाच्या आहारी गेला आहे, 2 मिनिटं मोबाईल पासून दूर असेल तर त्याला असं वाटतं मोबाईल जर हरवला तर त्याहून भयंकर गोष्ट, दुनियामधल्या सगळ्यात महत्वाची गोष्ट हरवली अशी त्याला वाटायला लागते. का? कारण आज त्याच्यामध्ये आपलं सगळं काही आहे, सर्वस्व त्याच्यामध्ये आहे असं त्याला वाटतं. आज आपण पाहतो की अनेक प्रकारच्या तुम्ही न्यूज पण ऐकल्या असतील की अनेक प्रकारचे गेम्स, जसं पबजी गेम होती किंवा वेगवेगळ्या गेम्सच्या आहारी जाऊन व्यक्ती कुठे कुठे गेला आणि काहींचं सुसाईड झाले किंवा काही जण अपघाती झाले. तर ह्या सगळ्या काही आपण वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या ऐकत असतो की मीडियाच्या आधारी गेल्यानंतर एकतर तहान भूक विसरली जाते, जेवणाची वेळ विसरली जाते. मीडियाच्या आधारी जेव्हा व्यक्ती असतो तेव्हा त्याला माहित पण नाही की आपण किती खात आहोत किंवा खातोय का नाही खातोय किंवा काय खात आहे, ह्याही गोष्टींकडे त्याचं लक्ष नसतं. आज आपण पाहतो की जेव्हा टीव्हीच्या समोर व्यक्ती बसतो, जो काही प्रोग्राम चाललेला असतो त्या प्रोग्रामच्या वेळेस त्याला सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत तर त्या दिसत असतात, त्याची मानसिकता पण त्याप्रमाणेच बनत जाते. आपल्या पुण्यामधलंच एक सत्य उदाहरण सांगते की जेव्हा टीव्हीच्या आहारी कशी व्यक्ती जाते किंवा कशा पद्धतीने
जीवन होतं. टीव्ही मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पिक्चर सिनेमे असतात. अशीच कॉलेज गोईंग मुलं होती आणि त्यांनी एक कुठला तरी छानपैकी हिरोचा पिक्चर पाहिला आणि त्याच्यामध्ये त्यांनी बघितलं की अशा अशा प्रकारे चोरी केली जाते. जसं पाईप असतात तर त्या पाईपवरून चढून खिडकीतून जाऊन चोरी करतात आणि त्या मुलांनी तशा प्रकारचे थ्रिल म्हणून ती चोरी केली आणि ती पकडले गेली. पकडल्या गेल्यानंतर त्यांना विचारलं गेलं की का तुम्ही अशा प्रकारची चोरी केली किंवा अशा प्रकारचं तुम्ही का वागलात. तर त्यावेळेस त्यांनी सहज सांगितलं आम्हाला तर काही आवश्यकता नव्हती, मग तुम्ही का केलं. तर त्यांनी सांगितलं काही नाही, आम्ही असं एका पिक्चर मध्ये पाहिलं आणि आम्हाला असं वाटलं की अशा पद्धतीने करायला काही हरकत नाहीये आणि म्हणून आम्ही ट्राय म्हणून ती गोष्ट केली आणि आमची सक्सेस झाली आणि आम्हाला त्याच्यात आनंद आहे. म्हणजे आपण चोरी करत आहोत, गुन्हा करत आहोत हे सुद्धा त्यांना भान नव्हतं. कारण ते इतक्या प्रकारे ह्या मीडियाच्या आधारे गेले की त्याच जसं मी बघितलं आहे त्या पद्धतीने मला करायचं आहे. अशाच पद्धतीने आज आपण पाहतो की ही विचार करण्याची जी क्षमता आहे ती आपली सगळी नष्ट होते. आज आपण पाहतो की आपल्या शरीरावर ही तर झाली एक आपले मानसिक दृष्ट्या आपलं खच्चीकरण कसं होतं. कारण त्याच्यामध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत कधी निराशा आणणाऱ्या असतात, कधी उदासी आणणाऱ्या असतात आणि कधी कधी आनंद देणाऱ्या पण असतात. पण तो आनंद पण क्षणभंगूर राहतो. त्याचबरोबर जास्त वेळ मोबाईल, टीव्ही किंवा लॅपटॉप याच्या संपर्कामध्ये जर आपण राहिलं तर आपल्या शरीरावर काय काय परिणाम होतात. शरीरावर परिणाम होतात सगळ्यात पहिल्यांदा आपलं डोळ्याची जी कार्यक्षमता आहे ती कमी कमी व्हायला सुरुवात होते. अर्थात जर आपण जसं इथे दाखवलेलं आहे की आपण डोळ्यांच्या क्षमतेमध्ये कार्य करण्याची क्षमता जी आहे ती कमी होते. अर्थात आपला जो स्मॉल फॉन्ट आहे, ब्लू लाईट, स्टार्टिंग हे जे काही आहे तर हे आपल्याला दिसायला सुरुवात होते. त्याच्यानंतर डोळ्याची जळजळ आहे, डोळ्यामध्ये आपण पाहतो एक प्रकारचा तणाव येतो, डोळे शुष्क बनतात किंवा आपण म्हणतो ना की काही झालं तरी रडू पण येत नाही, डोकं दुखायला लागतं. त्याच्यानंतर आपण बघतो की आपल्या विजन मध्ये बघण्यामध्ये जसं की दुरी, अर्थातच आपण पाहतो की वेगवेगळ्या प्रकारे आज चष्मे लागतात किंवा छोट्याच वयामध्ये चष्मे लागतात. त्याचं कारण आहे की आपल्या डोळ्यांवर परिणाम होतो, त्याची कार्यक्षमतेवर परिणाम होतो. सारखा मोबाईल किंवा मास मीडिया हातामध्ये असल्यामुळे हाताला पण आपल्या त्रास होतो. हातांच्या ज्या नसा आहेत, जी नर्वस सिस्टीम आहे किंवा ज्या नर्व्स आहेत त्या नकळत आपल्याला त्रासदायक बनतात. हातामध्ये सारखा मोबाईल पकडल्यामुळे आज आपण पाहतो किंवा टेक्स्ट मेसेज केल्यामुळे आपले जी बोटं आहेत त्या बोटांची कार्यक्षमता कमी होते. बोटांमध्ये जसं काही जणांना निर्जीवपणा अनुभवायला होतो, काही जणांना मुंग्या येतात, काही जणांना त्या बोटांच्या आधारे लिहिता पण येत नाही किंवा हाताने व्यवस्थितपणे कार्य करता येत नाही, कुठली गोष्ट उचलता येत नाही. तर ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत तर ह्या आपल्याला मोबाईलच्या मुळे होतात की आतमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा त्रास व्हायला सुरुवात होते. त्याचप्रमाणे बसण्याची जी पोझिशन आहे, आपण जेव्हा मोबाईलच्या वेळेस बसतो तर ऑटोमॅटिकली बघण्यासाठी आपली मान खाली जाते आणि तासन तास ही मान अशाच प्रकारे राहिल्यामुळे पूर्णपणे आपल्या पाठीच्या मणक्यांमध्ये
वेगवेगळ्या प्रकारचा त्रास व्हायला सुरुवात होते. त्याचप्रमाणे आपण पाहतो की आपल्याला बॅक पेन पण सुरू होतं किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या हाडांची दुखणी आपल्याला लागतात. त्याचप्रमाणे आपल्या मानेमध्ये पण त्रास होतो आणि आपल्या नकळत नर्वस सिस्टीमवर ह्याचा परिणाम होतो. तर इथे दाखवलेलं आहे की कशा पद्धतीने आपल्याला मोबाईलला हाताळायला पाहिजे. आपण मोबाईल घेऊन खाली पाहतो, पण त्याच्या ऐवजी मोबाईलला आपल्या डोळ्याच्या समोर आणलं पाहिजे. अशा पद्धतीने आपण मोबाईल यूज करायला पाहिजे. आता सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे की आपण पाहतो की आपल्या जीवनामध्ये जर आपण ठरवलं की ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या गोष्टी वाईट आहेत आणि ह्या वाईट गोष्टींपासून आपल्याला स्वतःची सुटका करून घ्यायची आहे, तर ती सुटका करून घेण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा काय करायला पाहिजे? एकंदरीत व्यसनांच्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर कुठलंही व्यसन असो, सगळ्यात पहिल्यांदा जर आपण पाहत असू तर आपण ह्या गोष्टींपासून मुक्तता घेणार आहोत. अर्थातच आपण जसं की एखाद्या व्यसनापासून स्वतःची सुटका करणार आहोत, तर त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण जाहीरनामा करावा. अर्थात आपले शेजारी पाजारी, आपले मित्र मैत्रीण, आपले आई वडील, त्याचप्रमाणे जे जे आपल्या संबंध संपर्कात येतात त्यांना सगळ्यांना सांगायचं की मी याच्यापासून मुक्त होत आहे किंवा मी ही माझी सवय मोडणार आहे. त्याचप्रमाणे आतमध्ये दृढ संकल्प करायचा की मला याच्यापासून मुक्ती घ्यायची आहे. आज आपण पाहतो की सगळ्यात पहिल्यांदा जर आतमध्ये आलं, सगळ्यात पहिल्यांदा रिअलाइज व्हायला पाहिजे की हे जे मी कार्य करत आहे हे व्यसन आहे. चाहे ते बिडी, सिगरेट, तंबाखू, दारू, मिसरी किंवा अजून काही गोष्टी असो. आणि सगळ्यात पहिल्यांदा जे व्यसन करतात तर त्यांना असं वाटतं की हे जर व्यसन मी सोडलं तर माझ्या शरीरावर फार विचित्र परिणाम होतील किंवा विपरीत परिणाम होतील किंवा मला ह्याच्यापासून फार त्रास होईल असं त्यांना वाटायला लागतं. पण जेव्हा असं वाटायला लागतं तेव्हाच मनामध्ये एक संकल्प द्यायला पाहिजे की कुठल्याही कार्याची सुरुवात, चांगल्या कार्याची सुरुवात जेव्हा करतो तर त्यावेळेस थोडेफार परिणाम तर आपल्याला भोगावे लागतात, पण आतमध्ये जर दृढ संकल्प केला तर कुठल्याही प्रकारचं कार्य अशक्य नाहीये. त्यामुळे आपल्या संबंध संपर्कामध्ये येणाऱ्या प्रत्येकाला आपण ही गोष्ट सांगायची की आजपासून मी मिसरी सोडलेली आहे किंवा आजपासून मी मोबाईलचा जास्त प्रकारे वापर करणं सोडलेलं आहे. तर ही गोष्ट आपण सांगणं. त्यानंतर आपल्या बरोबर व्यसन करणारी जी लोक आहेत त्यांच्यापासून आपण स्वतःला दूर ठेवणं. आता तुम्ही जर म्हणाल तर व्यसन करणारी लोक तर ठीक आहे, बिडी, सिगरेट, तंबाखू किंवा गुटखा खाणारी जी लोक आहेत किंवा मिसरी लावणारी लोक आहेत अशापासून आपण स्वतःला दूर ठेवणं. पण आपण जेव्हा व्हॉट्सअप किंवा वेगवेगळ्या डिजिटल ऍप्सना यूज करतो किंवा ज्या वेळेस आपण भिन्न भिन्न प्रकारच्या ऍप्सचा वापर करत असतो तर त्यावेळेस आपण ही गोष्ट पक्की लक्षात ठेवायची की जसं गेम्स आहेत तर काही गेमसाठी 2, 3, 4 जण लागतात, तर अशा व्यक्तींपासून स्वतःला दूर ठेवणं किंवा असे व्यक्ती सारखे सारखे मेसेज पाठवणारे किंवा सारख्या सारख्या काही ना काही गोष्टींसाठी वेगवेगळ्या प्रकारचे रिप्लाय मागणारी लोक, त्यांच्यापासून स्वतःला दूर ठेवणं. त्याचप्रमाणे ज्या व्यक्ती पूर्णपणे व्यसनमुक्त आहेत अशाच व्यक्तींच्या बरोबर राहणं, चांगल्या गोष्टी वाचणं, चांगले संगीत ऐकणं,
त्याचप्रमाणे रचनात्मक कार्य अर्थातच जी गोष्ट आपल्याला आवडते त्या गोष्टी करणं. जसं कोणाला फुटबॉल खेळायला आवडेल, कोणाला क्रिकेट खेळायला आवडत असेल, कोणाला छानपैकी रांगोळी काढायला आवडत असेल, कोणाला छानपैकी एखादं डिझाईन बनवायचं असेल, ते आवडत असेल, तर अशा कार्यांमध्ये स्वतःला व्यस्त करणं. कारण म्हटलं जातं की खाली मन आणि शैतान का घर. अर्थातच जे मन खाली आहे, रिकामं आहे, तर ते एखाद्या जसं म्हणतो ना भूताचं घर आहे. तर म्हणून म्हटलं जातं की आपल्या मनाला कुठे ना कुठे व्यग्र किंवा व्यस्त करणं. नंतर नियमित शारीरिक व्यायाम करायचा. जितकं होईल तितकं दिवसामध्ये आपण पाणी प्यायचं. आणि जर जे व्यसन करत असेल तर त्याच्या ऐवजी विलायची, लवंग, गाजर किंवा दातून जे वेगवेगळे आपण कडुलिंबाचा झाडाचं दातून बघतो किंवा जांभळाच्या झाडाचं दातून बघतो ते, किंवा ऊस, ज्या गोष्टी आपण चावू शकतो अशा गोष्टी सारखं चावत राहणं. त्याच्यानंतर गरम पाण्याने आंघोळ करणं सारखी, जेव्हा केव्हा व्यसनाची आठवण येईल तेव्हा तेव्हा. त्याच्यानंतर आपण पाहतो की म्हटलं जातं जेव्हा तल्लफ येते, व्यसनाची तल्लफ होते, तर त्यावेळेस लवंगाचं जे तेल आहे ते 1-2 थेंब टाकणं, किंवा तंबाखू सोडली किंवा दुसरं कुठलंही व्यसन सोडलं तर काही गोष्टीचा आपल्यावर परिणाम होतो. जसं पोट साफ न होणं किंवा झोप न येणं किंवा डायजेशन प्रॉब्लेम किंवा आतमध्ये चिडचिडापण येणं, घाबरून जाणं किंवा याच्याही प्रकारे हातपाय थरथर कापणे, अशा अनेक प्रकारच्या गोष्टी वेगवेगळ्या व्यसनांमध्ये दिसून येतात. पण अशा जेव्हा गोष्टी दिसत असतात तर त्यावेळेस घाबरून न जाता त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यापासून स्वतःला परावृत्त करण्यासाठी काही साहित्य वाचणं किंवा मित्रमैत्रिणीशी चांगल्या गोष्टींवर गप्पा मारणं, किंवा जसं इथे दाखवलेलं होतं की लवंगाचं तेल, गाजर किंवा लवंग, विलायची ही आपल्या बरोबर ठेवणं आणि आपलं मनोबल कायम वाढवून ठेवण्यासाठी नियमित राजयोगाचा अभ्यास करणं. कारण राजयोगाचा अभ्यासाशिवाय आपल्या जीवनामध्ये आपलं मनोबल वाढू शकत नाही. आणि मनोबल वाढवण्यासाठी आपण पाहतो की सगळ्यात पहिल्यांदा सकारात्मक लोकांचा आपला संघ असायला पाहिजे. सात्विक आणि पौष्टिक तर भोजन हवंच हवं, पण त्याचबरोबर आपण राजयोग मेडिटेशन केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये आनंदाची अनुभूती होते, मनोबल वाढतं, सहनशक्ती वाढते आणि वातावरण शुद्धी होते. तर हे आपण पाहिले की तंबाखू, चरस आदी ज्या गोष्टी आहेत किंवा व्यसन ज्या काय आहेत त्यांच्याविषयी. पण जे डिजिटल आहे तर त्या व्यसनांपासून मुक्त होण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल? आज आपण पाहतो की त्या व्यसनांसाठी मुक्त होण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आहे की सगळ्यात पहिली लेवल आहे की आपल्या मोबाईलमध्ये जे पण नोटिफिकेशन येतात त्या सगळ्या नोटिफिकेशनला आपल्याला ऑफ करायचं. दुसरं आहे मोबाईल डाटा जो आहे तो ऑफ करणे. आणि तिसरं आहे की मोबाईल ऑफ करणं. या 3 गोष्टी आहेत. आज आपण पाहतो की सगळ्यात पहिल्यांदा नोटिफिकेशन जर आपण कट केलं तर येणारी माहिती तुरंत आपल्याला मिळत नाही. त्याच्यानंतर मोबाईल डाटा ज्या वेळेस आपल्याला आवश्यकता आहे तर त्यावेळेसच ती आपण पाहणं. आणि आपल्यासाठी 7 दिवसाचा प्रोग्राम तयार करणं. सगळ्यात पहिल्यांदा अलार्म साठी आपण काय यूज करतो? सगळेजण
मोबाईल युज करतात. सकाळी किती वाजता उठायचं, दुपारी, किंवा एखाद्या काही कामासाठी जायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा अलाराम युज केला जातो. तर तो अलाराम मोबाईलच्या ऐवजी आपल्याकडच्या घड्याळामध्ये सेट करणं. आणि काही जण म्हणतील सुद्धा की हे काय आहे, असं थोडी असतं, आता तर मोबाईल मध्येच सगळं काही आहे. पण जर मला ह्याच्यापासून मुक्ती पाहिजे असेल, मी पूर्णपणे याच्या आहारी गेले असेल, 1 मिनिट सुद्धा मोबाईलच्या व्यतिरिक्त राहू शकत नसेल, किंवा मोबाईल मध्येच माझं सर्वस्व असेल, तर ह्या गोष्टींपासून मला स्वतःला दूर करावं लागेल. आज कित्येक वेळा तुम्हाला माहिती असेल की कित्येक आत्महत्या, कित्येक सुसाइड्स या मोबाईलमुळे झालेल्या आहेत. कित्येक अपघात मोबाईलमुळे झालेले आहेत. एक रिसंट अपघात मला आठवला म्हणून मी सांगते की सगळेजण कॉलेजची ट्रिप एका ठिकाणी गेली होती. सगळेजण वेगवेगळ्या प्रकारे, वेगवेगळ्या अँगल मध्ये फोटो घेत होते. आणि कोणाला तरी सुचलं की प्लॅटफॉर्मवर आपल्या सगळ्या ग्रुपचा फोटो घ्यावा लागेल. आणि म्हणून सगळेजण फोटो घेण्याच्या फोटो घेण्यासाठी चढाओढ तयार झाली. आणि चढाओढीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा जर काही झालं असेल तर एकाला सुचलं की आपण त्या ट्रेनच्या खिडकीच्या जवळ उभं राहून किंवा दाराजवळ उभं राहून फोटो घेऊया, सगळ्यांचा येईल. आणि म्हणून तो फोटो घ्यायला गेला. पण लक्षातच नाही आलं की अरे दारावरून काही व्यवस्थित येत नाही आहे, म्हणून त्यांनी सरळ टपावर उडी घेतली आणि टपावर जाऊन तो फोटो घेत होता. पण त्याचं लक्षच राहिलं नाही की पाठीमागे इलेक्ट्रिक तारा आहेत ज्या ट्रेनला चालवतात. आणि अचानक फोटो घेता घेता जेव्हा त्यांनी क्लिक केलं, त्याचं आणि त्या तारांमध्ये काही कनेक्शन झालं आणि तो मुलगा त्याच ठिकाणी जळून भस्मीभूत झाला. अर्थातच हा अपघात घडला, पण त्याला निमित्त बनलं आज मोबाईल किंवा आपलं डिजिटल गोष्टी. तर ह्या आवश्यक आहेत, असं नाहीये की ह्या नाहीयेत, पण ह्या आपल्याला गुलाम न बनवता आपण ह्यांना गुलाम बनवायला पाहिजे. ज्या ठराविक वेळेस मला पाहिजे आहे त्या वेळेमध्ये मी सगळ्या गोष्टी पाहीन, सगळ्या गोष्टींचे रिप्लाय देईन, पण इतर वेळेस ह्या गोष्टी माझ्यापासून वेगळ्या असतील, त्या मला चालवणार नाहीत, पण मी त्याला चालवेन. तर सगळ्यात पहिल्यांदा ज्या ठिकाणी आपण झोपतो ते ठिकाण पूर्णपणे फ्री करणं, अर्थात मोबाईल आपल्यापासून दूर. त्याचप्रमाणे लॅपटॉप किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे काही व्हर्जन्स आहेत ते सगळे आपल्यापासून दूर, त्यांच्या सगळ्यांचे स्विच ऑफ. सगळ्यात पहिल्यांदा आपलं नोटिफिकेशन स्विच ऑफ करणं. हे एक एक दिवस घडणार, एकदम सगळं काही घडू शकत नाही, पण एक एक दिवस जर ह्या गोष्टी जर आपण घडवत गेलो तर आपण ह्याच्यापासून सहज परावृत्त होऊ शकतो. त्याच्यानंतर चौथा जो दिवस आहे, तर ज्या वेळेस आपण जेवण घेतो आहे, नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण, तर त्यावेळेस मोबाईल आपल्या जवळ नसावा, मोबाईल आपल्यापासून दूर. आणि त्यावेळेस सगळेजण मिळून एकत्र भोजन करून, किंवा ज्या वेळेस मी अन्न ग्रहण करत आहे किंवा काही खात आहे, काही पित आहे, त्यावेळेस कम्प्लिटली मोबाईल ऑफ करून या गोष्टी करणं. त्याच्यानंतर आपण पाहतो की आपल्या 5वा दिवस जो आहे, त्या 5व्या दिवसामध्ये आपल्या पूर्ण फॅमिलीला 2 तास देणं, अर्थात फॅमिली बरोबर टाइम स्पेंड करणं, किंवा आपल्या घरामधल्या काही कामांमध्ये मदत करणं, किंवा आपल्या घरातल्या व्यक्तींबरोबर काही काळ काढणं, त्यांचे विचार ऐकणं, आपले विचार त्यांना सांगणं. हा आपला 5वा दिवस असेल. मग 6व्या दिवशी आपल्याला काय करायचं
की झोपण्याच्या आधी आपल्या मोबाईलला काही तास किंवा 1 तास बंद करणं आणि त्याच्याऐवजी पुस्तकं वाचणं. कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, खूप जणांची तक्रार असते की रात्री झोप येत नाही. पण जसं आपण झोपायला गेलो तर सगळ्यांना मेजॉरिटी अशी सवय असते की झोपायच्या वेळेस सगळ्यात पहिल्यांदा जर काय बघितलं जातं तर मोबाईल, आणि तो मोबाईल ओपन केला जातो आणि मोबाईल ओपन करून त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी वाचल्या जातात, वेगवेगळ्या गोष्टींना रिप्लाय दिलं जातं आणि आपलं माइंड ऍक्टिव्हेट होतं. आणि आपलं माइंड ऍक्टिव्हेट झालं, आपला मेंदू ऍक्टिव्हेट झाला आणि तो कार्यक्षम झाला की परत त्याला झोपायला सहज किंवा सहज रीतीने आपण झोपू शकत नाही एकदा ऍक्टिव्हेट झाल्यानंतर. आणि मग बऱ्याच काळानंतर जेव्हा आपल्याला शांत झोप लागायला सुरुवात होते, मग त्यावेळेस आपण पाहतो की परत काही ना काही गोष्टी आठवतात आणि परत आपला जो मेंदू आहे तो ऍक्टिव्हेट होतो. त्यामुळे आपली झोप ही डीप स्लीप पण राहत नाही. कारण का, जे आपण रात्री झोपताना वाचतो, ऐकतो, लिहितो किंवा जे खास करून बघितलं जातं त्या सगळ्या गोष्टी मेंदू ग्रहण करत असतो आणि त्याचं जे चिंतन आहे ते मेंदूमध्ये चालत असतं आणि त्याचा परिणाम आपल्या झोपेवर होत असतो. म्हणून काही तास आधी पूर्णपणे आपला मोबाईल बंद करणे, एखादं छान पुस्तक वाचणे. त्याच्यानंतर जेव्हा आपण पूर्णपणे सोशल मीडियाच्या ऍप पासून, स्क्रीन पासून स्वतःला पूर्णपणे फ्री करणं, 1 दिवस पूर्णपणे आपण त्या सोशल मीडियाच्या किंवा या सगळ्या गोष्टींपासून स्वतःला मुक्त करणं. तर हे 7 दिवसांमध्ये आपण करू शकतो. आपल्यासाठी आपण चांगला वेळ काढून ठेवणं, स्वतःच्या ज्या इच्छा आहेत किंवा स्वतःच्या ज्या आकांक्षा आहेत, जे लक्ष आपण आपल्या समोर ठेवलेलं आहे, त्या लक्ष्य पूर्तीसाठी काही काळ देणं. अर्थात त्याच्यासाठी आपण स्वचिंतन करणं किंवा त्याच्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारे आपला ऍक्शन प्लॅन बनवणं आणि त्याचप्रमाणे आपल्या घरच्यांसाठी, आपल्या मित्रमैत्रिणींसाठी पण हा वेळ देणं. कारण आपण जास्त चांगल्या रीतीने एकमेकांना ऐकू शकतो, बोलू शकतो किंवा एकमेकांच्या विषयी वेगवेगळ्या प्रकारे आपण संबंधांमध्ये येऊ शकतो जेव्हा याच्यापासून आपण दूर असतो. कारण जेव्हा आपण पाहतो की व्यक्ती जीवनाचा विकास करायला गेला, जितक्या वेळेस त्याने जीवनाचा विकास केला, विकास तर झाला पण जीवन भकास झालं. कारण का, आपण ह्याच्या आहारी गेलो, ह्याचे गुलाम बनलो. सगळ्यात पहिल्यांदा जर पाहिलं असेल तर आपण जसं इथे आपण पाहतो की मोबाईल माझा आहे पण मी मोबाईलचा नाही. कारण मोबाईल किती वेळ ऑपरेट करायचा, कशा पद्धतीने करायचा हे माझ्या हातात आहे. पण मोबाईल मला त्याच्या तालाप्रमाणे नाही वागवू शकत किंवा त्याच्या तालाप्रमाणे मला वागवायची किंवा नाचायची गरज नाहीये. हे आपण सगळ्यांनी खूप सुंदर रीतीने लक्षात ठेवायला पाहिजे. खूप सिंपलशी गोष्ट आहे बघा. सगळ्यात पहिला आविष्कार झाला असेल मीडियामध्ये तर सगळ्यात पहिल्यांदा रेडिओचा झाला. मग रेडिओ नंतर हळूहळू टेलिव्हिजन आलं. मग टेलिव्हिजन नंतर जर आलं असेल तर ते आहे सेलफोन आले पहिल्यांदा. जसं पेजर आपण पाहिलं की पेजर आले, मग सेलफोन आले, मग आज आपण पाहतो की स्मार्टफोन आले आहेत आणि आज पाहतो की ह्याच्याही पेक्षा वेगवेगळे व्हर्जन आपल्याला पाहायला मिळतात. तर अशा प्रकारे व्यक्तीने जीवनाचा विकास जरूर केला पण त्याचप्रमाणे त्याच्या आहारी पण आपण
गेलो. आज तुम्हाला माहिती असेल कित्येक लोक पूर्वी जर पाहिलं असेल किंवा ऐकत असाल तुम्ही कोणाचं, तर लोक रेडिओ घेऊन फिरायचे. रेडिओ शिवाय चैन नाही. त्याच्यानंतर टीव्ही आला, तर टीव्ही जेव्हा जेव्हा त्याचे प्रोग्राम्स असतील तर त्याच्यासाठी सगळं काम समेटून बसायचे किंवा अभ्यास जे काही असेल ते नंतर केलं जायचं. त्याच्यानंतर जसे सेलफोन आले किंवा हे स्मार्टफोन आले, तर स्मार्टफोन जे आहे तर स्मार्टफोन पण काय करतात की त्याच्या आधारे आज आपण चालत आहोत. पण ह्याला आपण व्यसन मानतो आणि नाही मानत. काही जण म्हणतात हे थोडी व्यसन आहे, पण आज त्याचे दुष्परिणाम आपण पाहतो. कारण जी गोष्ट चांगली आहे तर त्याचे दुष्परिणाम नसतात, पण जी गोष्ट चांगली नाही आहे तर त्याचे दुष्परिणाम नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून म्हटलं जातं की जर आपल्याला या गोष्टी पासून परावृत्त व्हायचं आहे, आपण आज दृढ निश्चय करूया की या गोष्टींपासून मला परावृत्त व्हायचं आहे, पण त्याच्यासाठी मन माझं स्वीकारतंय का. सगळ्यात पहिली प्रक्रिया आहे की मनाने स्वीकारायला पाहिजे की ही गोष्ट वाईट आहे. आणि आज आपण हे पाहणार आहोत की माझं मन म्हणतंय का. एक सेकंद विचार करा, 1 मिनिट विचार करा की खरोखर आतापर्यंत आपण ह्या 1 तासांमध्ये 1.5 तासामध्ये जे काही गोष्टी ऐकल्या त्यामधलं माझ्यामध्ये काही व्यसन आहे का. आणि ते असेल तर आपल्याकडे वही पेन असेल तर त्याच्यावर लिहायला सुरुवात करा की आपल्याकडे ह्याच्यापैकी काय व्यसन आहे. तर सगळ्यांनी चिंतन करून लिहिलं असेल की काय आहे, किंवा कोणाला आता सुचत पण नसेल. काहींना वाटलं पण असेल की सुचत नसेल की माझ्यामध्ये ह्या काही गोष्टी नाहीच आहेत मुळे, आणि काहींना सुचल्या पण असतील. आज त्या आपण स्वीकारायच्या. त्यानंतर आता मला माझा स्वतःचा ऍक्शन प्लॅन बनवायचा आहे. ऍक्शन प्लॅन आपण 2 पाहिले. एक जे बाकी व्यसन आहे त्याच्यापासून परावृत्त होण्यासाठी, एक मीडियाच्या विषयी जे व्यसन आहे त्याच्यापासून परावृत्त होण्यासाठी. तर ह्या दोन्ही मधला माझ्यासाठी कुठला ऍक्शन प्लॅन असेल, हे सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं ठरवायचं आहे मला, की कुठला ऍक्शन प्लॅन मला माझ्यासाठी यूज करायचा आहे. तर त्याच्यासाठी 1 मिनिट वेळ घ्या आणि त्या 1 मिनिट वेळामध्ये माझा ऍक्शन प्लॅन काय असणार आहे, की सगळ्यात पहिल्यांदा मी माझ्या सगळ्या आजूबाजूच्या व्यक्तींना ही गोष्ट सांगणार की मी अशा प्रकारे अशा पद्धतीने आजपासून संकल्प केलेला आहे की मीडियापासून दूर राहणं आहे किंवा व्यसनांपासून दूर राहणं आहे. तर हे मी केलेलं आहे, हे सगळ्यांना मी सांगणार आहे. किंवा मी न सांगता माझ्या मनाला सकाळपासून संध्याकाळपर्यंत या गोष्टी समजवत राहणार आहे. तर हे माझा ऍक्शन प्लॅन काय असणार हे प्रत्येकाने आपापलं ठरवायचंय. त्याचबरोबर काहींना प्रश्न पडला असेल की हो खरंच खरोखर आहे तर ही गोष्ट खरी,
आहे तर ही गोष्ट योग्य, पण ती मला जमेल का, माझ्याच्यानी होईल का? कारण आपण पाहतो की आरंभी शूरवीर खूप असतात. ज्या वेळेस मनामध्ये विचार आला, आपण सुरुवात करतो, पण थोडं थोडं जेव्हा पुढे जातो तेव्हा काही ना काही परिस्थिती अशा येतात आणि परत या व्यसनांच्या आहारी जायला सुरुवात होते. म्हणून स्वतःला या सगळ्या गोष्टींपासून दूर ठेवण्यासाठी चांगल्या प्रकारचं संगीत ऐका, चांगल्या प्रकारचं साहित्य वाचा, चांगल्या प्रकारची चर्चा करा, चांगल्या लोकांशी सुसंवाद साधा. खूप सिंपलची गोष्ट आहे की जर कुठल्याही गोष्टीचा अभ्यास करायचा आहे किंवा कुठल्याही गोष्टीपासून स्वतःला परावृत्त करायचं आहे, तर त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा आपल्या मनामध्ये दृढता असणं आवश्यक असतं. आणि जेव्हा दृढता जर आहे तर त्याच्यासाठी यश सहज आहे. पण आतमध्येच आपल्या मनामध्ये चलबिचल असेल की खरंच हे होईल किंवा नाही होणार, माझ्याच्यानी तर नाहीच होणार, प्रत्येक वेळेस माझ्याच्यानी असंच होतं, असा विचार कधीच नाही करायचा. प्रत्येक वेळेस मनामध्ये समजवायचं की मी हे करू शकते आणि हे माझ्याच्यानी होणार आहे. अशा प्रकारे श्रेष्ठ चिंतन स्वतःला देत जाणं. कारण मनुष्य असा प्राणी आहे पृथ्वी तलावर की त्याच्यासाठी असंभव कुठलीच गोष्ट नाही. त्यामुळे स्वतःला स्वतःच मोटिवेट करणं, स्वतःचा टीचर स्वतःच बनणं आणि स्वतःवर स्वतःच लक्ष ठेवणं की हे तुझ्यासाठी योग्य नाही, हे तुझ्यासाठी योग्य आहे. आज आपण पाहतो की आपल्याकडे जर कोणी आपल्याला फ्रूट दिलं असेल, तर कोणी जर आपल्याला सडकी फ्रूट दिले किंवा सडकी फळं दिली तर आपण ती घेतो का? नाही घेत. ती लगेच आपण साईडला ठेवून देतो. चांगले असेल तर ते आपण स्वीकार करतो. तर अशाच प्रकारे जी गोष्ट वाईट आहे ती गोष्ट पहिल्यांदा मनाला स्वीकार करवा की ही गोष्ट वाईट आहे, आणि त्याच्यानंतर आपण दृढ संकल्प करूया की ही गोष्ट खूप चांगली आहे आणि ह्या गोष्टीसाठी मला जे काही प्रयत्न करावे लागतील ते करण्याची माझी तयारी आहे. आज आपण पाहतो की सिंपलचं उदाहरण असतं की मिसरी किंवा तंबाखू सहज मिळणाऱ्या गोष्टी किंवा सहज मान्यता प्राप्त असणाऱ्या गोष्टी आहेत. जेव्हा मिसरी लावली जाते तेव्हा सहज लावली जाते. ती वाईट आहे हे कोणाला माहित पण नाही. ती व्यसन आहे हे सुद्धा कोणी स्वीकार करत नाही. तंबाखूला पण तसंच आहे. तंबाखू खाणाऱ्याला पण असंच वाटत असतं, पण ती गोष्ट भविष्यामध्ये माझ्यासाठी वाईट आहे हे जेव्हा मन स्वीकार करतं तर त्यावेळेसच मनामध्ये दृढता येऊ शकते की मला ह्या गोष्टी करायच्या नाही आहेत. आणि जेव्हा असं विचार व्यक्ती करते की मला ह्या गोष्टी करायच्या नाही आहेत, तर त्याच्यानंतरच आपला ऍक्शन प्लॅन बनतो. आणि अशा प्रकारे जेव्हा आपण ऍक्शन प्लॅन बनवतो त्यानंतर तो ऍक्शन प्लॅन करणं फार महत्वाचं आहे. तो कशा पद्धतीने करणं ते पण फार महत्वाचं आहे की वेगवेगळ्या पद्धतीने ऍक्शन प्लॅन आपण आपल्या जीवनामध्ये तो आणणं. आज समजा मी ठरवलेलं आहे की जसं तंबाखू, सिगारेट, बीडी पासून स्वतःला परावृत्त करणं किंवा डिजिटल जे आहे मोबाईल पासून स्वतःला परावृत्त करणं. तर जसं आपण पाहिलं की सगळ्यात पहिल्यांदा नोटिफिकेशन बंद करणं. ही गोष्ट बंद केली. स्वतःचा मोबाईल सायलेंट मोडवर ठेवणं हे पण एक उत्तम उदाहरण आहे. त्याच्यानंतर स्वतःच्या मनावर ताबा ठेवून ठराविक वेळ स्वतःसाठी तयार करणं की बाबा दुपारी ह्या वेळेमध्ये मी मोबाईलचा यूज करणार, हे लेक्चर आहे त्यावेळेसच यूज केला जाईल. त्याच्यानंतर जी काही महत्वाची माहिती असेल ती बघण्यासाठी यूज केला जाईल. रात्री झोपण्यापूर्वी ह्या वेळेस मी मोबाईलचा यूज करेन. अशा प्रकारचा आपल्यासाठी असणारा टाइम फिक्स करणं
आणि त्यानंतर ज्या ज्या वेळेस तो ठराविक टाइम आहे फक्त त्या टाइम मध्ये आपण मोबाईलचा यूज करणं किंवा त्या गोष्टींचा यूज करणं आणि इतर वेळेस त्याच्यापासून स्वतःला परावृत्त ठेव. तर अशा पद्धतीने आपण स्वतःचे टीचर बनून या गोष्टींपासून मुक्त होऊ शकतो. पण त्याच्यासाठी काही शक्तीची आवश्यकता आहे आणि ती शक्ती आपल्याला राजयोगाद्वारे किंवा मेडिटेशनद्वारे प्राप्त होते. तर काही सेकंदासाठी आपण सगळ्या गोष्टींपासून परावृत्त होऊन आपण काही मिनिटाचं आता हे मेडिटेशन करणार आहे. ज्या ज्या वेळेस मन बेचैन होईल, ज्या ज्या वेळेस मन व्यसनांच्या अधीन जाण्याचा विचार करेल, ज्या ज्या वेळेस परत मला त्या व्यसनांच्या जवळ जाण्याचा इच्छा होईल, त्या त्या वेळेस हे मेडिटेशन मला परावृत्त करेल, ती शक्ती देईल. आणि त्याच्यासाठी मला ह्याची रोज प्रॅक्टिस करणं जरुरी आहे. भले 5 मिनिटं स्वतःसाठी काढून अशा प्रकारचं मेडिटेशन किंवा श्रेष्ठ चिंतन आपण स्वतःला देऊ शकतो. आणि या श्रेष्ठ चिंतनाच्या आधारे आपण स्वतः आनंदाची अनुभूती करू शकतो. आपण स्वतः छानपैकी दुसऱ्यांना पण खुश करू शकतो आणि स्वतः पण खुशीत राहू शकतो. तर चला आता आपण मेडिटेशन करूया. सगळेजण आपल्याकडे जे काही आहे त्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून स्क्रीनवर एक पॉइंट ऑफ लाईट दाखवलेला आहे. एक ज्योतिर्बिंदू स्वरूप चित्र आहे. त्याच्यावर स्वतःला एकाग्र करा. मनामध्ये एक सुंदरसा विचार आणा. हे शरीर खूप मौल्यवान आहे. सगळ्यात मोठी जर संपत्ती असेल माझ्याकडे तर हे शरीर आहे. याच्या इतकं मौल्यवान दुसरं काहीच नाही. जरा विचार करा, जर एक दात बदलायचा असेल तर किती हजार लागतात. आज माझ्याकडे सगळे इतके दात आहेत, 28 ते 32 दात. एक डोळा चेंज करायचा असेल, बदलायचा असेल तर किती खर्च येतो. एक हृदयासाठी किती खर्च येतो. एका किडनीसाठी किती खर्च केला जातो. माझ्या शरीरातल्या ह्या प्रत्येक अंगाचं मूल्य आहे. ही एक मशिनरी आहे. आणि या मशिनरीच्या आधारे मी कार्य करते.
माझ्याकडे कित्येक करोड ची ही मूल्यवान प्रॉपर्टी आहे. या मूल्यवान प्रॉपर्टीची मी मालिक आहे, मालक आहे. या प्रॉपर्टीला सांभाळणं माझं कर्तव्य आहे. जर या प्रॉपर्टी मधला एक पण हिस्सा निकामी झाला तर पूर्ण प्रॉपर्टी वाया जाईल. अर्थात हे पूर्ण मशीन शरीर रूपी बिघडून जाईल. या बिघडणाऱ्या मशिनरीला कुठलीच व्हॅल्यू राहणार नाही, कुठलंच मूल्य राहणार नाही, किंमत राहणार नाही. न समाजामध्ये, न माझ्या परिवारामध्ये आणि न माझ्यासाठी. म्हणून या शरीर रूपी प्रॉपर्टीला मला फार जपायचं आहे, सांभाळून ठेवायचं आहे, तिची देखभाल करायची आहे. या शरीरामध्ये एक एनर्जी आहे. आणि ती एनर्जी म्हणजे मी आहे. माझ्यासाठी असंभव असं काहीच नाही. प्रत्येक गोष्ट संभव आहे आणि मी प्रत्येक गोष्ट करू शकते. यश माझंच आहे. माझ्यासारखी शक्तिशाली, बुद्धिवान, सामर्थ्यवान मीच आहे. मला कोणी गुलाम करू शकत नाही. न कुठल्याही प्रकारचं व्यसन, न कुठल्याही प्रकारचा मीडिया, तीन इंचाचा मोबाईल मला आपला गुलाम बनवू शकत नाही. मोबाईल माझा आहे, पण मी मोबाईलचा नाही. माझ्या इच्छेनुसारच मोबाईल ठराविक वेळेत मी पाहीन. अनावश्यक गोष्टींवर माझा वेळ मी वाया घालवणार नाही.
मी सफलता मूर्त आहे. कायम यशस्वी होणारी अशी श्रेष्ठ शक्ती माझ्यात आहे. मी या जगाच्या पाठीवर अद्वितीय आहे. माझ्यासारखं कोणी नाही. मी जे ठरवणार ते मी नक्कीच आचरणात आणणार. मी सामर्थ्यवान आहे, शक्तिशाली आहे, धनवान आहे, कारण माझ्याकडे या शरीर रूपी संपत्ती अमूल्य संपत्ती आहे. आणि व्यसनांच्या आहारी जाऊन मी माझ्या शरीराचा ऱ्हास नाही करणार, माझ्या मनाचा ऱ्हास नाही करणार. आजपासून मी या करोडोच्या संपत्तीची स्वामी आहे आणि याला मला सांभाळायचंय. शरीर स्वस्थ तर सगळं काही स्वस्थ, शरीर अस्वस्थ तर सगळं काही अस्वस्थ. मन स्वस्थ तर शरीर स्वस्थ, मन अस्वस्थ तर शरीर पण अस्वस्थ. आणि मला मनाला सामर्थ्यवान बनवायचंय. मी आहेच मुळी सामर्थ्यवान, बलशाली, बुद्धिशाली, धनवान आणि सगळ्या ताण तणावांपासून मुक्त. चला तर आज एक दृढ संकल्प करूया. या वाईट सवयींपासून स्वतःला मुक्त करूया. मुक्तीचा संकल्प घेऊया. ओम शांती शांती. ओम शांती. खूप खूप थँक्यू तुमचे भाग्यश्री दीदी. आज भाग्यश्री दीदींनी आपल्याला अवेअरनेस क्रिएट केला आहे. कुठल्याही गोष्टीच्या प्रोटेक्शन साठी पहिल्यांदा स्वतःला गोष्टीपासून प्रोटेक्ट करण्यासाठी अवेअरनेस खूप इम्पॉर्टंट आहे. आणि भाग्यश्री दीदींनी आज अवेअरनेस ही क्रिएट केला आणि आपल्याला ऍक्शन प्लॅन ही सांगितला टू बिकम कम्प्लिटली अडिक्शन फ्री. तर आजचा जो टॉपिक घेतला तो सिरियस आहे आणि इट इज द नीड ऑफ द आवर. सो तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील या टॉपिक बद्दल दीदींना विचारायचे तर तुम्ही स्वतःला अनम्यूट करून प्रश्न विचारू शकता, हँड रेज करू शकता किंवा चॅट बॉक्स वरही तुमचे प्रश्न तुम्ही सेंड करू शकता. कोणाला काही प्रश्न आहे? दीदी गार्गी अष्टेकर विचारत आहेत, कॅन एनीबडी बी टोटली फ्री फ्रॉम डिस्ट्रॅक्शन्स?
डिस्ट्रॅक्शन पासून कम्प्लिटली फ्री आपण बनू शकतो का? हो, पूर्णपणे आपण डिस्ट्रॅक्शन पासून फ्री होऊ शकतो. आणि त्याच्यासाठी आता जे पुढे टॉपिक आहेत आपले 2-3 दिवस, तर त्याच्यामध्ये पूर्णपणे गाईडलाईन्स मिळेल की कशा प्रकारे आपण डिस्ट्रॅक्शन पासून स्वतःला फ्री करू शकतो, पूर्णपणे एकाग्र करू शकतो, मन कसं आपलं एकाग्र होतं. आणि राजयोगा मेडिटेशन तर ते कशा पद्धतीने आपल्या जीवनामध्ये कार्यरत करता येईल, तर हे आपण पुढच्या सेशन्स मध्ये शिकणार आहोत. आणि ही सहज विधी आहे आणि खूप काही स्टुडंट्स ह्याला फॉलो करत आहेत आणि त्याच्या आधारे सक्सेस पण प्राप्त करत आहेत. ओके, थँक्यू दीदी. आणि कोणाचे काही प्रश्न आहे? दीदी, बहुतेक सगळ्यांना आजचा टॉपिक खूप छान प्रकारे क्लिअर झालेला आहे. सो आपण आज मॉड्यूल 1 आणि 2 कन्क्लूड केला. आपण लाईफ स्किल्स मध्ये एडिक्शन अँड एन्व्हायरमेंटल अवेअरनेस बघितला. आणि उद्या आपण 3rd मॉड्यूल दॅट इज स्पिरिच्युअल एज्युकेशन, जसं दीदींनी सांगितलं, आपल्या स्वतःचा आणि सुप्रीम सोलचा परिचय आपल्याला उद्या मिळणार आहे. सो उद्या आपण पुन्हा भेटूया 11 वाजता फॉर द लास्ट मॉड्यूल. आता मी आजचे सेशन इथेच समाप्त करते. ओम शांती. थँक्यू दीदी. ओम शांती. सगळ्यांचं धन्यवाद, इतक्या छान पद्धतीने सगळ्यांनी ऐकलं. आणि श्वेताबेनचं पण धन्यवाद, ज्यांनी छान प्रकारे होस्टिंग केलं. ओम शांती. ओम शांती. ओम शांती.